नाही तुम्हाला काही करता आलं तर त्यांच्याकडे करुणेनी पाहिलं पाहिजे. करुणा हे जी कन्सेप्ट आहे ती भगवान गौतम बुद्धाची आहे. ते धर्मात सुद्धा आहे, संस्कृतीमध्ये आहे, कलेमध्ये आहे, साहित्यामध्ये आहे, सगळ्या क्षेत्रात आहे. त्या राजकारणाचे दोन भाग आहे प्रामुख्याने. साम्यवादी विचारांनी दोन भाग असे केले की आहे रे आणि नाही रे, आणि त्यामुळे लिंगायत संप्रदाय मोठ्या प्रमाणात वाढला. पण हे सुचलं कसं बसवणार ना, हा एक प्रश्न आपल्या पुढे. ही 900 वर्षी आपण गोष्ट आहे, 11व्या शतकातली गोष्ट आहे. धर्माचं मूळ कशात आहे, कुठून धर्म निर्माण झाला आणि किती वर्षापूर्वी निर्माण झाला धर्मही व्यवस्था. आता या धर्मकल्पना हा शब्द वापरला असला तरी त्यात यातू कल्पनेवर जास्त चर्चा केली आहे. यातू कल्पना म्हणजे निसर्गातल्या घटकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता तयार झालेली कल्पना. ख्रिश्चनिटी ज्या ज्या ठिकाणी वाढली तिथे ह्या यातू कल्पना कमी झाल्या. त्या राज्यकर्त्यांचा ह्रास झाल्यावर बौद्ध धर्माचाही ह्रास झाला. पण सातत्याने ह्या सांस्कृतिक कुरघोड्या, धार्मिक कुरघोड्या आणि राजकारण हे सोबत पडत गेलात. किंवा सर्वसामान्य माणूस आहे किंवा आदिवासी, प्रामुख्याने आदिवासींमध्ये ह्या सगळ्या संकल्पना अजूनही त्याही देशांमध्ये आहे. मेरी ही येशू ख्रिस्ताची आई जरी असली, आपल्या गावातली माता माय आहे तिलाही ते मेरी म्हणतात. मेरीला माता माय म्हणतात. मेंदूमध्ये आहे. आपला मेंदू हा आपल्या एकट्याचा नाही आहे. आपला मेंदू किमान 2 लाख वर्षापूर्वीचा आहे. आज जो प्रगत मेंदू आपल्याला मिळाला वारसा हक्काने, तो 2 लाख वर्षापूर्वीच्या मानवांनी दिला आपल्याला. मेंदूवर संस्कार करणे, मेंदूचा अभ्यास करणे, योग्य वापर करणे हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य आहे. सर्वांना नमस्कार. पहिल्यांदा संपूर्ण जगाला शांतता, समता आणि मानवतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या सर्व कार्याला अभिवादन करतो आणि परिवर्तनाच्या चळवळींना प्रेरणा देणाऱ्या सर्व महामानवांना अभिवादन करतो. आपण सर्व जमलात, उशीर झाला आहे याची मला जाणीव आहे. माझा जो विषय आहे तो मांडण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्यातून काही प्रश्न निर्माण झाले तर त्यावर सुद्धा आपण चर्चा करू. असं नाही की मीच बोलेल आणि तुम्हाला काही बोलायला परवानगी मिळणार नाही, असं काही नाही. ही देवाणघेवाण आहे विचारांची. गेल्या वर्षी आम्ही सप्टेंबरमध्ये असंच आलो होतो. रात्री नितीन सावंत होते सोबत माझ्या, त्यांच्यासोबत मी होतो. बरीच मंडळी होती मराठवाड्यातली आणि इतर ठिकाणची. तेव्हाही आपण चर्चा केली होती. पण तेव्हा आम्ही खूप प्रवास करून थकून गेलो होतो. प्रामुख्याने मी जास्त थकलो होतो, कारण सकाळी 7 पासून आम्ही निघालो होतो. मंगळूर दस्तगीर जे गणपती महाराजांचं अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे. नंतर आम्ही मोझरी, राष्ट्रसंत तुकोजी महाराज यांचं कार्यस्थळ, नंतर रिद्धपूर चक्रधर स्वामींचं कार्यस्थळ, नंतर गुलाबराव महाराजांचं जे भूमी होती तांदूर बाजार, आणि शेवटी आम्ही याद. अमरावती असा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्याने परिवर्तनाच्या चळवळीत फार मोठं योगदान केलेलं आहे, फार मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे अमरावतीला अशा तऱ्हेचे उपक्रम होणं हे स्वाभाविक आहे, हे काही नवीन नाही आहे. ही अमरावतीकरांची जबाबदारी सुद्धा आहे की आपण हा जो दिवा आहे सतत पेटवत ठेवला पाहिजे. या ठिकाणी गाडगे महाराज होऊन गेले, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ज्यांनी इंद्रबोध थिएटर जे अमरावती अंबागेटच्या आत, अमरावती जुना अमरावती आहे त्याच्या अंबागेटच्या आत इंद्रबोध थिएटर नावाची एक जागा आहे. आता ती आहे की माहीत नाही, पण मी पाहिली. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी बोलवलं होतं 1927 मध्ये. अंबा मंदिर सत्याग्रह, त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते. आणि बाबासाहेब आंबेडकर येणार म्हणून जे अंबादेवी मंदिर खुलं करायचं आणि ठरवलं होतं अस्पृश्यांसाठी, ते आधीच खुलं करून टाकलं. म्हणजे कुठल्याही प्रकारचा वाद न होता दादासाहेब खापर्डे यांनी मध्यस्थी केली, कारण तेव्हाचे विश्वास तयार नव्हते. पण तेव्हा सर्वांसाठी ते खुलं नव्हतं, तसं आताही नाही आहे. आताही त्याला कठळे आहे, बाहेरून दर्शन करता येतं. पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठा निर्णय घेतला आणि मग हिंदू धर्माचा त्याग केला. या सगळ्या गोष्टींना म्हणजे प्रेरणा देणारं हे गाव आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एकत्र काम केलं होतं संसदेमध्ये, आणि संविधानाच्या निर्मितीतही भाऊसाहेबांचा फार मोठा योगदान
सहभाग होता. भाऊसाहेब हे उच्च शिक्षित होते, तसेच बाबासाहेब आंबेडकरही उच्च शिक्षित होते, पण गाडगे बाबा ज्यांना शाळेत जायलाच मिळालं नाही ते त्यांचे मित्र होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचीही शिक्षणाच्या बाबतीत फार वाताहत झाली, तरीही त्यांनी आपल्या परीने जे काही शिकायचं ते शिकले, लोकांकडून, जनमानसातून, आदिवासींच्या सोबत राहून. आणि मग या सर्वांनी मिळून हा महाराष्ट्र, हा भारत हा विकसित केला बुद्धीच्या क्षेत्रामध्ये, प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये. म्हणून त्यांची आठवण सगळ्यांची पहिल्यांदा घेतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. आता हा जो विषय आहे संस्कृती, हा थोडासा पसरट असा विषय आहे आणि त्याबद्दलची नेमकी जाणीव आपल्याला नाही आहे. पण पहिल्यांदा मी संस्कृती आणि धर्म या दोन शब्दामध्ये काय फरक आहे, दोघांची एकंदर रचना कशी झाली, कोणी केली, कशी केली, हा मोठा विषय आहे, पण तरी आपण त्याला स्पर्श करायचा प्रयत्न करू. संस्कृती हा शब्द जो आहे त्यासाठी इंग्लिशमध्ये कल्चर नावाचा शब्द आहे. आणि कल्चर हा जो शब्द आहे तो शेतीशी संबंधित आहे. ॲग्रिकल्चर हा शब्द आपण ऐकलेला आहे. आता या शब्दाची आपण जर फोड केली, ॲग्री म्हणजे मान्य, सर्वमान्य, आणि कल्चर म्हणजे शेतीचं जे काही एकत्र मशागत, पेरणी, कापणी ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेशी संबंधित हा शब्द आहे. मराठीत संस्कृती शब्द आला हा इतिहासाचार्य राजवाडे यांनी वापरला आणि तो प्रचलित झाला पूर्ण भारतात, आता तो वापरला जातो. पण आधी हा शब्द प्रचारात यायच्या आधी कल्चरसाठी काय शब्द वापरायचा हा प्रश्न रवींद्रनाथ टागोर यांनी सोडवला होता आणि त्यांनी क्रिष्टी हा शब्द दिला होता. तो शब्द फारसा वापरात नाही आहे किंवा नाहीच आहे कुठे. क्रिष्टी म्हणजे शेतीशी संबंधित प्रक्रिया, पुन्हा ते ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीशी संबंधित ज्या ज्या घडामोडी आहे त्या सगळ्या कल्चर या संज्ञेत येतात. कल्टिवेशन, कल्टिवेटर हे शब्द तुम्हाला चांगल्यापैकी माहीत आहे. म्हणजे कल्चर किंवा संस्कृती. आता संस्कृती शब्द वापरल्यामुळे थोडा गोंधळ असा होतो की अनेकांना वाटतं की हा संस्कृत पासून आलेला शब्द आहे, पण तो संस्कृत पासून आलेला शब्द नाही आहे. संस्कार या शब्दापासून आलेला आहे. आता संस्कार आपण करतो, जमिनीतलं पीक घेतो म्हणजे एकदम काही पोटात टाकत नाही किंवा तोंडात टाकत नाही, त्याच्यावर संस्कार करतो, प्रक्रिया करतो, मग ते स्वीकारतो, तेव्हा आपलं पोट भरतं. म्हणजे आपलं भरण पोषण ज्या शेतीवर आधारित आहे त्या शेतीवर आपण संस्कार करतो. कल्टिवेशन हा शब्द आपल्याला माहीत आहे. कल्टिवेटर एक उपकरण आपल्याला माहीत आहे, करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचं म्हणणं की हा संस्कृतीशी संबंधित आहे. पण मुळात संस्कृत हा शब्द तरी कुठून आला, तिथेही संस्कार केला गेला आहे. एक जी बोलीभाषा आहे, अनेक बोलीभाषा आहेत, त्या बोलीभाषेवर संस्कार केला गेला. संस्कार केला गेला म्हणजे खूप चांगलं केलं गेलं असं नाही, परिवर्तन केलं गेलं आपल्या सोयीने, असा साधा अर्थ होतो. संस्कार नेहमी चांगला असतोच असं नाही, वाईटही संस्कार असतातच. कुसंस्कार शब्द आपण वापरतोच. तेव्हा संस्कृत शब्दसुद्धा जो भाषेसाठी आपण वापरतो ती भाषा बोलीभाषांच्या पासून तयार झालेली, आपल्या सोयीने आपल्या व्यवहारासाठी केलेली भाषा. साधा सरळ अर्थ आहे. संस्कृत ही काही मुळातली भाषा नाही आहे. तिच्या मुळाशी अनेक प्राकृत भाषा होत्या. प्रामुख्याने पाली ही सर्वात जुनी प्राकृत भाषा आहे. पालीच्या समकक्ष किंवा थोडीशी आधी पैशाची एक भाषा आहे, पैशाची, पिशाच्य भाषा, तिला म्हणतात पिशाच्य भाषा. आता ही भाषा पालीच्या समकक्ष थोडेसे आगेमागे असलेली पण दुर्लक्षित आणि विशेषतः बहिष्कृत अशी भाषा आहे. ही मराठीच्या मुळाशी असलेली मराठी भाषा जी निर्माण झाली ती पैशाची भाषेपासून तयार झाली. पाली भाषेतले शब्द मराठीने स्वीकारले. अर्धमागधी आहे, अपभ्रंश आहे, मागधी आहेत, या अनेक ज्या बोलीभाषा त्या काळात होत्या प्राकृत भाषा, यापासून मराठी भाषा बनलेली आहे. आणि संस्कृत शब्द त्यात मोठ्या प्रमाणात आले. संस्कृतचं व्याकरण काही मराठीने स्वीकारलेलं नाही आहे. मराठीचं व्याकरण हे प्राकृत भाषांचं आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्री प्राकृत नावाची जी प्राकृत भाषा होती किंवा आहे, आताही ती कमी अधिक प्रमाणात वापरात आहे, तिच्यापासून मराठी बनली. मी संस्कार या शब्दाचं फक्त स्पष्टीकरण करण्याकरता मी एवढं सांगितलं. पण भाषा महत्त्वाचीच आहे समजून घेणं, म्हणजे आपण दुर्लक्ष नाही करू शकत. कारण
आपल्या भावना, आपले विचार, आपल्या काही गोष्टी सांगण्याकरता आपण भाषा हे माध्यम वापरतो आणि प्रभावी माध्यम आहे. जेव्हा हे माध्यम आपल्याकडे नव्हतं तेव्हा आपण हावभावाच्याद्वारे एकमेकाला सांगत होतो काहीतरी, पण हावभावाला मर्यादा आहे. जसं मूक बधीर लोक किंवा मुके लोक हावभावाच्याद्वारे बोलतात, पण त्याला मर्यादा आहे, खूप काही बोलू शकत नाही. तसं पूर्वी जेव्हा भाषा नव्हती तेव्हा लोक विशिष्ट प्रकारच्या भावना, विशिष्ट प्रकारचे विचार व्यक्त करत होते. पण आता आपण प्रगत अशा अवस्थेत आहोत, पण पूर्ण प्रगत अशा अवस्थेत सुद्धा नाही, म्हणजे अर्ध प्रगत अवस्थेत आहे. मानवी समाज आता अर्ध प्रगत अवस्थेत आहे, पूर्ण प्रगत नाही. अपेक्षा आहेत प्रगती व्हावी आणि त्या दिशेने आपण प्रयत्न करीत राहतो. तर संस्कृती हा त्यातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि संस्कृतीमध्ये काय काय येतं तर धर्म येतं. धर्म आणि संस्कृती ह्या दोन वेगळ्या व्यवस्था आहेत. म्हणजे धर्म म्हणजे संस्कृती नाही, संस्कृतीचा एक भाग. संस्कृती म्हणजे जीवनमान, कपडे लत्ते, अन्न खाद्यपदार्थ, कला, साहित्य, या सगळ्या गोष्टी संस्कृती या संज्ञेत येतात. आणि धर्म हा त्यातला एक भाग आहे. धर्म हा जो भाग आहे तो प्रामुख्याने नियमन करण्याकरता, समाजाचं नियमन म्हणजे एक शिस्त लावण्याकरता, आणि त्यात नियंत्रण सुद्धा येतं. नियंत्रण ही जी प्रवृत्ती आहे ती घातक आहे. तिथून राजकारण सुरू होतं. धर्म आणि राजकारण यांचा जो संबंध आहे, अनेकांना असं वाटतं की धर्म वेगळा आणि राजकारण वेगळं, पण ह्या गोष्टी दोन वेगळ्या नाहीत, कधीच नव्हत्या. धर्म निर्माण झाला तेव्हाच राजकारण सुरू झालं. धर्म नव्हता तेव्हा राजकारण नव्हतं का? तेव्हाही राजकारण होतं, पण त्याला राजकारण नाही म्हणता येत. राजकारण हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा राजा हा प्रमुख असतो, राज्य ही व्यवस्था प्रमुख असते. जेव्हा राज्य नव्हतं आणि राजाही नव्हता तेव्हा काय होतं, तर तेव्हा जी व्यवस्था होती त्याला वैराज्य. आपल्याकडे मंत्र पुष्पांजली जी आहे त्यात राज्यम, भोज्यम, वैराज्यम, पारमेष्ठ्यम हे जे शब्द येतात हे गणसंस्थेतले शब्द आहेत. ही गणसंस्था होती ज्यामध्ये लोक सलोख्याने राहत असत. भांडणं होत असतील नाही असं नाही, नवरा बायकोची भांडणं होतात, कुटुंबात भांडणं होतात, तशी होतच असतील नाही असं नाही, पण नियंत्रण करणारी सर्वव्यापी अशी व्यवस्था तेव्हा नव्हती. ही व्यवस्था जी आहे सर्वव्यापी, ज्याला आपण म्हणू, तिला आपण ईश्वर म्हणतो. ईश्वर, ईश्वर, परमेश्वर, ईश, तीन शब्द आहेत. ईश म्हणजे मालक, ईश्वर म्हणजे वरचा मालक, आणि परमेश्वर म्हणजे त्याचेही वरचा मालक. आता किती श्रेणी वाढवायच्या मालकाच्या, इतके मालक वाढले की मग बाकी सगळे नोकर होऊन जातात. म्हणजे आपोआपच गुलामी कशी येते. पण धर्मामध्ये ईश्वर फार महत्वाचा आहे. धर्म नव्हता तेव्हा ईश्वर नव्हता. मग काय होतं तर झाडं आहेत, पहाड आहेत, नदी आहे, आकाश आहे, अग्नी आहे, वारा आहे, या सगळ्या गोष्टी मानवी जीवनावर परिणाम करतात. म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची व्यवस्था होती. त्या व्यवस्थेला यातू व्यवस्था, यातू कल्पना असं म्हणतात. यातू हा संस्कृत शब्द आहे. इंग्लिशमध्ये त्यासाठी मॅजिक शब्द आहे. मॅजिक म्हटलं की एकदम अवमूल्य होऊन जातं त्या शब्दाचं. आणि विशेष म्हणजे जादू शब्द हा यातूपासूनच तयार झाला. याचा ज होतो, यादव, जाधव आडनाव पाहतो आपण, तर यातूपासून जादू शब्द तयार झाला. जादू म्हटलं की पुन्हा ते यातूचं अवमूल्य होऊन जातं, म्हणजे फार चिल्लर गोष्ट होऊन जाते. पण जादू ही कला आहे, विद्या आहे, ही काही अलौकिक शक्ती नाही आहे. पण यातूमध्ये अलौकिक शक्तीची कल्पना आहे. यातू आणि जादूतला मुख्य फरक हा आहे की जादू ही कला आहे आणि ती कला आपल्याला भुरळ पाडते बरेचदा, पण ती कला आहे हे मान्य केलेलं आहे. म्हणजे कलाकारही सांगतो, तो जादूगारही सांगतो ही कला आहे, हा काही चमत्कार नाही आहे. पण यातू कल्पनेत मात्र चमत्काराची कल्पना होती. ती कशी होती? असा आकाश भरून आलं म्हणजे पाऊस येणार, म्हणजे आकाश भरून आलं म्हणजे कोणीतरी आणि आपल्याकडे पाऊस पाठवला आहे, मग पाऊस रोखता येतो अशी एक कल्पना आपल्याकडे आहे. गार पगारी नावाचे लोक, तुम्ही ऐकला असेल शब्द, तर ते गारपीट कुठे होत असेल तर ते कुठे गारपीट वळवायची ही कला त्यांना अवगत असते, असा आपला समज आहे. म्हणजे इकडे नको गारपीट, इकडे आमचं शेत आहे, पलीकडल्या शेतात गारपीट करा, म्हणजे त्याचं शेत नष्ट झालं पाहिजे, माझं शेत वाचलं पाहिजे, असं
मानणारा एक वर्ग आहे आणि गारपगारी नावाची जमात आहे ती असं करू शकते असं अजूनही मानलं जातं. आपण धर्मव्यवस्थेबद्दल बोलत होतो. धर्म ही नियंत्रण करणारी व्यवस्था, ईश्वर सर्वव्यापी आहे, जगतचालक आहे आणि त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. या सगळ्या कल्पना कशा नियंत्रण करणाऱ्या आहे. पण हे यातू कल्पनेत विशिष्ट ठिकाणी नियंत्रण आहे. या आपण समाधान वाटते की आपण काहीतरी देवाला दिलं, पेढे वाटतो तेव्हा आपल्याला पेढे खायचे असतात, देव खात नाही आपल्याला नक्की माहिती आहे. त्या खात्रीनेच आपण देवाला देतो. हा खाणार नाही, आता सगळं आपल्यालाच मिळणार आहे. यातू कल्पनेत ही व्यवस्था आहे की त्याला द्यायचं पण ते आपणच खायचं. तर ही यातू कल्पना. ईश्वर कल्पनेत काय की तो दिसतच नाही ना, तो अदृश्य आहे, त्यामुळे त्याला द्यायची गरज नाही. ईश्वर कल्पना ज्या ज्या ठिकाणी निर्माण झाली जगाच्या पाठीवर, त्या ठिकाणी त्याला देणे घेणे हा प्रकारच नाही, देवाणघेवाण नाही आहे. आपल्या भावना व्यक्त करायच्या. म्हणजे आता हिंदू असतील तर ते 2 हात आणि 1 मस्तक, 2 हस्तक आणि 1 मस्तक पण पुरेसं आहे. मुस्लिम असेल तर तो अल्लाला प्रार्थना करेल आणि अल्लाह खुश होऊन जाईल. देवाणघेवाण हा प्रकार नाही आहे. ख्रिश्चनिटीमध्ये प्रार्थनाच आहे. म्हणजे ईश्वर जिथे आहे तिथे एक सोय आहे की तुम्हाला देण्या घेण्याची काही गरज नाही, तोच देईल. जे काय देईल ते तुम्हाला काही त्यासाठी वेगळी व्यवस्था करायची गरज नाही. पण यातून ह्या कल्पनेमध्ये मात्र देवाणघेवाण आहे. म्हणजे मला पास कर, मी तुला ₹100 ₹100 हा आमच्या वेळेसचा हिशेब आहे, 50-60 वर्षापूर्वीचा. आता 1.25 लाख असेल कदाचित. नेटमध्ये आणखी ते कोट्यावधीपर्यंत रक्कम जाते. ही जी देवाणघेवाण आहे ही यातू कल्पनेचा भाग आहे. म्हणजे आज आपण ज्या अवस्थेत आहोत ती यातू कल्पना आपल्या सोबत आहे, ती गेलेली नाही. ईश्वर सुद्धा आपण आपल्या सोयीसाठी वापरतो कधी कधी आणि त्याला फसवतो सुद्धा. ईश्वराला फसवण्याच्या पद्धती आपल्याकडे आहेत. कीर्तनकार गोष्ट सांगतात की मला मूल होऊ दे म्हणजे मी सोन्याचं टोपरं तुला देईल, अशी कथा कीर्तनकार सांगतात. मूल होतं, मग सोन्याचं टोपरं द्यायचं म्हणजे पोराचं नाव सोन्या ठेवतात, त्याला टोपरं घालतात आणि ते टोपरं देवाला देतात. फसवणूक आहे की नाही? तर अशी ही फसवणूक करण्याची व्यवस्था ही ईश्वर कल्पनेत आहे, यातू कल्पनेत नाही आहे. यातू कल्पनेत सरळ हिशेब आहे. कुणाला ताप आला, काही आला तर दही भाताचं बोणं देणं त्या देवीच्या दगडाला आणि ती कडुलिंबाची डहाळी वाहणं, मग संपलं. ताप गेला, मग देवीचं देणं घेणं आपलं काही नाही. आता ह्या ज्या कल्पना आहे धर्माच्या पूर्वावस्था आहे. धर्मावर मी जास्त यासाठी बोललो की धर्म आपल्याला जास्त त्रास देतो नेहमी. आणि धर्मामध्ये एक व्यवस्था अशी आहे की त्यात ईश्वर असल्यामुळे सोय वाटते आपल्याला, पण गैरसोय अशी आहे की ईश्वर दिसत नाही आहे. त्यामुळे आपण कुठे ईश्वर शोधतोय, राजामध्ये शोधतोय, एखाद्या नेत्यामध्ये शोधतोय, एखाद्या संतांमध्ये शोधतो. म्हणजे आपली गरज आहे ती. मग आपण नवीन संत निर्माण करतो. आपण निर्माण केलेले बरेच संत, अमरावती जिल्ह्याने ते खूप संत दिलेले आहेत. त्यात काही संत असे आहे की जे खूपच प्रभावी आहेत. गुणवंत बाबा, तुमच्यापैकी अनेकांनी पाहिला असेल तो. मी पाहिला नाही, पण माझ्या आईने तो पाहिला होता. माझी आई त्याची भक्त होती आणि ती गेली होती त्याला भेटायला. तेव्हा तो म्हणाला, तो अशोक राणा, तो लेखक. मी तेव्हा लेखक वगैरे काही नव्हतो, पण ते आईला त्यांनी सांगितलं लेखक, नंतर लेखक झालो. त्याच्याच कृपेने झालो असं कदाचित. म्हणजे अशा तऱ्हेने. आणि तुम्ही तुमच्यापैकी बऱ्याच बरी पाहिलं असेल की त्याला जेलमध्ये टाकलं होतं आणि तो आजारी असताना इरविन हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं होतं आणि तिथे त्याचा मृत्यू झाला. पण त्याच्या भक्तांनी सांगितलं की ती खोली राखून ठेवा, आम्ही तिथे मंदिर बांधतो. म्हणून पुढे ते मंदिर बांधलं गेलं नाही, कुठेतरी बांधलं गेलं. जयस्तंभ चौकात ते आहे, तिथे आरती होते रोज सकाळ संध्याकाळ. मी एकदा गेलो तसंच ते आरती सुरू होती. ज्या लोकांनी पाहिलेला आहे तो माणूस, त्याची आरती होते, त्याची पूजा होते, त्याची मूर्ती आहे, घराघरात त्याच्या प्रतिमा आहे. म्हणजे असं आपण ईश्वर दिसत नसल्यामुळे एक सोय तयार करतो. गजानन बाबा असाच आपण तयार केलेला बाबा आहे, तो तसाच होता. गुणवंत बाबा आणि गजानन बाबा एकाच लेवलचे. लेवलमध्ये खूप फरक नाही, जातीत फरक असेल. साईबाबामध्ये काही खूप मोठं वेगळं काही नव्हतं अलौकिक, पण लोकांनी जोडलं सबका मालिक एक वगैरे वगैरे. आता हे का गरज पडते आपल्याला? संत महात्म्य वेगळं, म्हणजे गाडगे बाबा हे आज कुठेच बसत नाही ना, तुकडोजी महाराजही बसत नाही. हे खऱ्या अर्थाने हे संत, पण हे काही या भानगडीत पडले नाही, यांनी काही चमत्कार वगैरे केले नाही. पण काही संत असे आहे की जे वेळेच असतात ठार. त्यांना ते काय करतात हेच कळत नाही, ते कुठे काय करावं हे त्यांना कळत नाही, पण लोकच त्यांना सांगतात तुम्ही हे केलं, याचा अर्थ असा होतो. म्हणजे आपल्याकडे बहुतेक बाबा जे तयार होतात ते लोक तयार करतात.
तर ही लोकांची गरज का निर्माण होते? कारण ईश्वर दिसत नाही म्हणून. आता ही सोय आहे, यातून वर्णी मटक्याचा आकडा देणे वगैरे हे आणखी व्यवहार आहेत त्यात. म्हणजे आपल्या अमरावतीमध्ये 2 तरी मंदिर मला माहित आहे की वर्णी मटकेवाल्यांनी निर्माण केले आहेत, आणि ते अजून कोणाला ते नाहीसे करता नाही आले. संतोषी बाबाचं मंदिर जे आहे जवाहर गेटचं, ते वर्णी मटकेवाल्यांनी तयार केलं. आजूबाजूचं सगळं अतिक्रमण पाडलं गेलं, पण ते संतोषी माताचं मंदिर काही पाडलं गेलं नाही. संतोषी माता नावाची माता किंवा देवी कोणत्याही पुराणात कुठे सापडत नाही. ही सुद्धा तयार केलेली देवी आहे, नवीन, पण आहे टिकून. तिच्यावर सिनेमे निघाले, गाणे निघाले, शुक्रवारचं व्रत आलं. म्हणजे आपण आपल्या सोयीने असे व्रत, अनुष्ठानं, दैवत, आरत्या, पूजा सगळं माणूस तयार करतो. म्हणजे ईश्वराने माणसाला तयार केलं की नाही हा वादाचा मुद्दा आहे, पण माणसाने ईश्वराला तयार केलं हे मात्र वास्तव आहे. तर ईश्वर आणि हे त्याचे प्रतीक, ईश्वर आणि त्याचे प्रेषित किंवा एजंट म्हणू, तर ही गरज माणसाने आपल्या सोयीसाठी निर्माण केली. इथून राजकारण सुरू झालं खऱ्या अर्थाने. म्हणजे संस्कृतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. तुमचं राहणीमान, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमची भाषा, तुमचं साहित्य, तुमच्या कला, तुमचा पेहराव, खाद्य, संस्कृती, सर्व काही येतं. त्यात धर्म हा एक पार्ट आहे, तो अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. आणि धर्माच्या ज्या व्याख्या केल्या गेल्या आहेत त्या व्याख्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यात नियंत्रणाला खूप महत्त्व आहे. म्हणजे महाभारतामध्ये जी व्याख्या आहे, धर्म म्हणजे काय, युधिष्ठिर विचारतो, तो यक्ष विचारतो, यक्ष प्रश्नामध्ये आहे, सांगतो की धारणा धर्म मिथ्याहो धर्मो धारयते प्रजा यस्या धारण संयुक्त सधर्म इथे उच्यते. म्हणजे समाजाचे नियंत्रण करणे हे धर्माचं काम आहे. ज्यात नियंत्रण आहे आणि व्यवस्थापन आहे त्याला धर्म असे म्हणतात. ही व्याख्या सर्वसाधारणपणे सगळीकडे आहे, पण त्यात मग काही शंकराचार्यांच्या व्याख्या आहे. यातो अभ्युदय निश्रेयस संसिद्धी स धर्म. हा म्हणजे ज्यात अभ्युदय आहे, मानवी विकास आहे, भौतिक विकास आहे, संसिद्धी म्हणजे पारलौकिक कल्याणाची व्यवस्था आहे. धर्माचं एक आणखी महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पारलौकिक कल्याण. मृत्यूनंतर काय हा प्रश्न आपल्यापुढे असतो. एकदा मी इथेच देपार्चनमध्ये अना देशपांडे नावाचे एक फार मोठे साहित्यिक होऊन गेले, त्यांचं प्रवचन ऐकलं. त्यांनी त्यावर लेखही लिहिला होता पुढे. ते असं म्हणाले की ईश्वर किंवा पुनर्जन्माची गरज का पडते? कारण माणूस खूप मोठा आहे, खूप विद्वान आहे, पैसे खूप आहेत, पण साप चावला आणि मृत्यू झाला, सगळं गेलं वाया. म्हणजे अशा तऱ्हेने सगळी संपत्ती, सगळं ज्ञान एका लहानशा घटनेने वाया जात असेल तर मग कशाला करायचं एवढं सगळं? किंवा याचं काय करायचं? या संपत्तीचं आहे, लोक घेणारे असतात संपत्ती, तो नाही, ज्ञान घेणारे कमीच असतात. तर अशा तऱ्हेने हे सगळं वाया जाणं, या नैराश्यातून माणसाने पुनर्जन्माची कल्पना केली. पुनर्जन्म हा धर्माचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. परलोक, परलोकामध्ये मग स्वर्ग, स्वर्गामध्ये तर खूप चांगल्या सोयी आहेत. म्हणजे स्वर्गामध्ये अप्सरा असतात, रंभा, उर्वशी, मेनका. अलीकडले नाव तुम्हाला घेता येईल, काही नवीन नाव मला माहीत नाही, पण मला जुनं नाव माहीत आहे, मल्लिका शेरावत वगैरे, माधुरी दीक्षित वगैरे. आता नाव जोडता येईल आणखी तुम्हाला, काय काय करणारं नाव ती जोडता येते. हां, म्हणजे नवीन नाव आहे, चालणारं नाव आहे. तर म्हणजे स्वर्गामध्ये समजा कंगना राणावत तुम्हाला भेटली आणि तिच्या हाती दारूचा प्याला आहे, सोमरस. सोमरसाला दारू म्हणायचे की नाही हा वादाचा मुद्दा आहे, पण गुंगी आणणारं काहीतरी ते आहे, पेय आहे. आणि मग तुम्हाला काय सुचणार त्यातून? म्हणजे स्वर्गात गेलेले आपले पितर, आपले पूर्वज, आपले आजोबा पणजोबा यांना कंगना राणावत जर भेटली आणि तिने दारूचा प्याला दिला तर ते जास्त काळ स्वर्गात राहतील काय? नाही ना. कारण स्वर्गाचा एक नियम असा आहे की जोपर्यंत पुण्य आहे तुमच्याकडे तोपर्यंत स्वर्गात राहत आहे. पुण्य संपलं की तुम्हाला परत यावं लागतं, बॅक टू पॅव्हिलियन. क्षीणे पुण्य मर्त्य लोके विशंती, गीतेत म्हटलंय. जेव्हा पुण्य क्षीण होतं तेव्हा मर्त्य लोकात परत यावं लागतं. मग ते आलेले आजोबा पणजोबा तुम्हाला भेटतात का कुठे? अजून तरी कोणी भेटलं नाही. कोणी असं मेसेज केला नाही, ईमेल केला नाही. किंवा आता तर खूप माध्यम आहे, कोणत्याच माध्यमातून आपले पूर्वज कधी भेटले नाही. आपण त्याच्याकरता एक सोय करून ठेवली, पितृपक्ष तयार केला. नाही भेटलं तर ठीक आहे, या पंधरवड्यात केव्हा तरी तुम्ही कुठेतरी असाल, तिथे भेटू आपण. आणि मग त्यांना आपण घास टाकतो. आपण रोज सकाळ संध्याकाळ खात असतो, त्यांना मात्र वर्षातून एकदाच खाऊ घालतो. ही किती छान सोय आहे ना.
म्हणजे आदर व्यक्त करण्याची पद्धत आहे, पण जास्त दिवस रोज नाही आदर, दिवसभर नाही, रात्रंदिवस नाही. बस तो 1 महिना पितृपक्षाचा भाद्रपद महिन्यातला दुसरा पंधरवडा त्याला वर्जित मानलाय अनेक चांगल्या कामासाठी. आता ही जी सुद्धा सोय आहे माणसाने आपल्यासाठी तयार केली, जे धर्माचा हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे, पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. बौद्ध धर्मामध्ये आत्म्याला काही मानलेलं नाहीये. आत्म्याचं अमरत्व, आत्म्याचं अस्तित्व अमान्य केलंय भगवान गौतम बुद्धांनी. म्हणून बुद्धाच्या तत्वज्ञानाला अनात्मवाद म्हणतात. त्यामुळे आत्माच नाही आहे, त्यामुळे मग पूर्वज नाही आहे, पितर नाही आहे आपल्याला असं वाटतं. पण ज्या ज्या ठिकाणी बौद्ध धर्म पसरला, विशेषतः चीन आणि जपान हे 2 जे महत्वाचे देश आहेत, या देशामध्ये आत्म्याची कल्पना खूप प्रभावी आहे. आणि आता हा जो ऑगस्ट महिना चालू आहे, ऑगस्ट महिन्याचा शेवटला हा पंधरवडा आणि सप्टेंबर महिन्यातला पहिला पंधरवडा, हा जो अख्खा महिना आहे हा भुकेल्या भूतांसाठी राखीव आहे. भुकेले भूत, वर्षभर त्यांना काहीच खायला मिळत नाही, या महिन्याभरात त्यांना खायला द्यावं लागतं. पण परिस्थिती अशी आहे की ते खाऊ शकत नाही, कारण त्यांची मान अशी बारीक असते एवढीशी, आणि हवा फक्त पोटात जाते, त्यामुळे पोट फार फुगलेलं असतं. त्यांना महिनाभर खाऊ घालण्यासाठी हा घोस्ट मंथ आहे. हा जो ऑगस्टचा एंड आणि सप्टेंबरचा प्रारंभ हा घोस्ट मंथ म्हटला आहे, म्हणजे भूताचा महिना, भुकेल्या भूताचा महिना, हंग्री घोस्ट मंथ. आणि त्यांचा उत्सव हा महिनाभर चालतो, त्याला हंग्री घोस्ट फेस्टिवल म्हणतात. आता हे आलं कुठून? हे बुद्धाला तर नाही मान्य ना, हे आलं कुठून? तर हे तिथल्या ताओ धर्मातून आलं, जो निसर्ग धर्म होता, यात्वात्मक धर्म होता, तिथून या संकल्पना आल्या आणि बौद्ध सण म्हणून त्याला मान्यता मिळाली. आणि निवड चीन आणि जपानमध्ये नाही, तर ब्रह्मदेश आहे, थायलंड असतील, सिंगापूर असेल, मलाया, मलेशिया, ज्या ज्या ठिकाणी बौद्ध धर्म वाढला त्या सगळ्या ठिकाणी हा उत्सव होता. भारतातल्या बौद्धांना फारशी माहिती नाही याबद्दल, कारण आपण धर्माचा विचार हा तत्वज्ञानाच्या अंगाने करतो, पण धर्माचं एक दुसरं स्वरूप असतं, कर्मकांड, विधी, परंपरा, प्रथा, तिकडे आपलं काही फारसं लक्ष राहत नाही. म्हणून लोक काय करावं हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतो, आणि मग त्यातून मग सांगणारे काही लोक तयार होतात आणि ते आपापल्या परीने त्या गोष्टी सांगत राहतात. हा धर्माचा भाग झाला. आता आपण एवढं मला वाटतं पुरेसं आहे, धर्म आणि संस्कृती यांचा संबंध. आपण आता याच्या पुढचं राजकारण काय आहे आणि त्या राजकारणाचे परिणाम कसे होतात ते पाहू, कारण ते फार महत्वाचं आहे. आपण असं मानत आलो आहोत की धर्म आणि राजकारण ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत आणि वेगळ्या करायला आहे आपला फार भाबडे लोक आहोत, आपण साधे लोक आहोत. पण असं का वाटतं आपल्याला? कारण धर्माच्या अधीन झालेले लोक किंवा जे लोक अतिशय जुन्या धारणा मानतात ते लोक धर्माच्या अधीन होतात आणि त्यांचा गैरफायदा घेता येतो भाबडेपणाचा, आणि त्यातून सत्तेवर राहता येतं. हे वारंवार आपण पाहिलंय. हे भारतातच झालं असं नाही, हे जगात सगळ्याच देशांमध्ये झालंय, सगळ्याच संस्कृतीमध्ये झालंय. तिकडेही संस्कृती आहेत, तिकडेही धर्म आहेत, आणि देशाच्या कन्सेप्ट आहेत, आणि राजकारणाच्या सुद्धा व्यवस्था आहेत. ह्या व्यवस्था आहेत. तर त्या ठिकाणी काय केलं जातं? प्रामुख्याने सत्तेवर असणारे लोक हे आपल्याला सगळी सत्ता जास्त काळ कशी मिळेल आणि त्या सत्तेचे फायदे कसे मिळतील यासाठी सतत कार्यरत राहतात. 24 तास ते काम करतात, झोपेत सुद्धा ते काम करतात, स्वप्न सुद्धा ते सत्तेच पाहत राहतात. कारण जे सत्तेच्या जवळ गेले त्यांना त्याचे फायदे माहीत आहे, जे सत्तेपासून अलिप्त आहे त्यांना काही देणं घेणं नाही आहे. एका साधूची गोष्ट आहे की सिकंदर त्या साधूला भेटायला गेला, आणि तो साधू छानपैकी कोवळ्या उन्हात बसला होता. सिकंदर आल्यावर तो म्हणाला की तो काहीतरी बोलला, त्या तो साधू म्हणाला, बाजूला हो, मला उन्हाची गरज आहे, तुझ्या सावलीमुळे ऊन थांबते. त्याला सिकंदरशी काय घेणं देणं नव्हतं, त्याला फक्त आपल्या मस्तीत जगायचं होतं. तर हा मस्तीत जगणारा एक वर्ग आहे, नाही असं नाही, आपल्यापैकी बराच वर्ग असा आहे ज्यांना राजकारणाची काही घेणं देणं नाहीये, आणि ह्या राजकारणाचा फायदा त्यांना घ्यायचा नाही, त्या नुकसानाच्या भानगडीत पडायचं नाही. पण एक मधला वर्ग असा आहे की जो राजकारणाचे फायदे घेत राहतो, आणि विशेषतः त्या फायद्यापासून वंचित कसं लोकांना करता येईल असाही प्रयत्न करत राहतो. तिथून मग राजकारण सुरू होतं, आणि ते धर्म त्याला मदत करतं सतत. धर्म हा वेगळा प्रकार नाही आहे, धर्म हा राजकारणाचा भाग आहे. याबद्दल एक फार महत्वाची गोष्ट मानवशास्त्रज्ञांनी सांगितली आहे. लॉरेन अँड डेवी, आता नाव मला नेमकं, डेवी अँड लॉरेन असं काही नाव आहे. तर यांनी असं म्हटलंय की जेव्हा जेव्हा
ही जी गणसंस्था आहे जिचा उल्लेख मी आधी केला, या गणसंस्थेमध्ये राजा नसतो. या गणसंस्थेमध्ये लोक निवडतात आपला नेता, आणि जेव्हा नेता योग्य तऱ्हेने काम करत नाही तेव्हा त्याला परत आणण्याचा अधिकार गणसभेला असतो. राईट टू रिकॉल, स्वित्झर्लंडमध्ये ती व्यवस्था आहे. आपण 5 वर्ष वाटच पाहता तो कसाही राजा असेल ना, जाऊ द्या भोगा आता त्याचे फळं, निवडून दिलं ना आपण, जसं नवऱ्याशी लग्न केलं ना, कसा का असेल जाऊ द्या ना, तो कुंकवाचा धनी आहे, भोगात तो म्हणेल तसं, दारुड्या असो की कसा असो. अगदी असाच प्रकार आपण राजकीय क्षेत्रात पाहतो की 5 वर्ष आपण वाट पाहतो हा जाईल केव्हा तरी, 5 वर्षांनी तो आणखी कधी डमरू वाजवतो आणि पुन्हा तो सत्तेवर येतो. आपण सतत पाहत आलो आहे. म्हणजे आपण त्याच्या त्या व्यवस्थेशी फारसं निगडीत नाही आहे. आपण भोगत राहा, आपले भोग भोगत राहा. आपण शब्दोशब्दी नशीब शब्द वापरत राहतो. नशिबाच आहे, नशीबच फुटका आहे वगैरे वगैरे, तो नशीब घेऊन आलाय, आपल्याला नशीब नाही भेटलं. म्हणजे हे आपण आपल्या सोयीने केलेल्या व्यवस्था आहे. तर गणसंस्थेमध्ये अशा प्रकारे कायम एखाद्या व्यक्तीला सत्तेवर ठेवण्याची व्यवस्था नव्हती. त्याला परत आणता येत होतं. या मंत्रपुष्पांजलीमध्ये राज्यम भोराज्यम भोज्यम वैराज्यम पारमेष्टम वगैरे जी यादी दिली आहे ती गणसंस्थेची यादी दिली आहे. त्या गणसंस्थेमध्ये ईश्वर नव्हता. ईश्वर ही कन्सेप्टच नव्हती. फक्त स्थानिक ज्या धारणा आहेत, तसं आपल्याकडे मी 2-3 नावं सांगितले, गजानन महाराज, गुणवंत महाराज, बाबा वगैरे. तर हे असे स्थानिक दैवत किंवा मातामाय किंवा आणखी मरीमाय काय 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 आपण मानतो, शीतला माता वगैरे. तर यांच्याकडून आपल्याला काहीतरी मिळतं. म्हणजे ताप आला की त्यांना दही भाताचं बोलणं द्या, आणि ताप गेला तर आभार माना, पुढे काही देणं घेणं नाही आहे. ते काही नियंत्रण करत नाही आपलं आयुष्य. तर अशी एक व्यवस्था, यातू कल्पना, यात्वात्मक धर्म असा हा जगातल्या सगळ्याच देशामध्ये होता म्हणणं बरोबर नाही, अजूनही आहे. आज आपण ज्या अवस्थेत आहोत ती संभ्रमातली अवस्था आहे. यातू कल्पना ही आदिम अवस्थेतली, त्याला प्रिमिटिव्ह कल्चर किंवा प्रिमिटिव्ह आयडिया म्हणता येईल, आदिम अवस्थेतली कल्पना आहे. आणि ईश्वर ही थोडी प्रगत आहे. ईश्वराच्या पुढे आणखी एक प्रगत अवस्था आहे ती म्हणजे विज्ञान. आता आपण विज्ञान युगात वावरतो असं आपण मानतो, पण ईश्वरालाही मानतो आणि एखाद्या देवतेलाही मानतो, स्थानिक देवतेला, एखाद्या स्थानिक संतालाही मानतो. म्हणजे आपण तीनही, काही लोक 2 तबल्यावर हात ठेवतात, म्हणजे आपण 3ही तबल्यावर हात ठेवतो. ते तिन्ही व्यवस्था आपण वापरतो. अशा गोंधळातल्या वातावरणात सध्या जगातले सगळे लोक, भारतातलेच नाही म्हणत मी, जगातले सगळेच लोक आहेत. म्हणजे विज्ञानाच्या विरोधात बोलायचं, विज्ञानाचे फायदे घ्यायचे. AC पाहिजे आपल्याला, TV पाहिजे, माईक सुद्धा पाहिजे बोलायला, सगळ्या सोयी पाहिजे. आता तर खूप आहे, विज्ञानाच्या तंत्रज्ञानाने खूप सोयी करून दिल्या आहे. पण तरी विज्ञानाच्या विरोधात बोलत राहायचं असा एक वर्ग सतत आपल्याला सापडतो. कारण त्याला भीती वाटते की लोक सतत ह्या विज्ञानाच्या गोष्टी करत राहतील तर आपल्याजवळचा ईश्वर चालला जाईल, आपल्याजवळची यातुकल्पना चालली जाईल, आपल्याजवळचा धर्म निघून जाईल. या भीतीपोटी धर्माचे फायदे घेणारा वर्ग हा सतत विज्ञानाच्या विरोधात बोलत राहतो. आणि आपण नकळत त्याला होला हो लावतो. काय फरक पडते हो म्हटलं तर? म्हणजे बरेच लोक, असा एक वर्ग असतो समाजात, काय फरक पडतो, थोडं बोलून द्या, जाऊ द्या ना, हो म्हणून त्या घासणार. तर हे का करतात हे लोक? कारण त्यांना संघर्ष टाळायचे असतात. कारण इतका संघर्षमय आपला प्रवास असतो आयुष्यातला, तर नवीन कशाला संघर्ष करायचा. पण काही लोक मात्र काही झालं तरी संघर्ष करणारच, ते अगदी अडून बसतात, नाही हे आम्ही मान्य नाही करणार. आणि त्यात त्यांना एक वेगळा आनंद मिळत असतो की सत्याचा स्वीकार केल्याचा आणि असत्याला विरोध केल्याचा आनंद, तो आनंद फार वेगळा आहे. या सगळ्या व्यवहाराच्या पलीकडला आनंद आहे. त्यातून मग संत, महात्मे किंवा प्रबोधनकार हे तयार होत असतात. तर अशा प्रबोधनकारांची गरज समाजाला त्याचं आयुष्य त्यांनी गेलं, वाया गेलं. आपण तर सुखात राहावं, कारण एवढंच आयुष्य आहे, किती काळ जगायचं आणि ते कशाला ह्या कष्टात जगायचं, आपण सुखातच जगलं पाहिजे असं मानणारा एक वर्ग आहे. अशा संमिश्र स्वरूपामुळे आपल्या पुढे काही प्रश्न निर्माण होतात. आणि मग काही राजकारण करणारे लोक, राजकारण म्हटलं की आपल्या सत्तेवरचेच लोक आढळतात, तसं नाही आहे. राजकारण तुमच्या प्रत्येक पावलावर आहे. ते धर्मात सुद्धा आहे, संस्कृतीमध्ये आहे, कलेमध्ये आहे, साहित्यामध्ये आहे, सगळ्या क्षेत्रात आहे. त्या राजकारणाचे 2 भाग आहे प्रामुख्याने. साम्यवादी विचारांनी 2 भाग असे केले की आहे रे आणि नाही रे, हॅव आणि हॅव नॉट, 2 भाग केले. ज्याच्याकडे भरपूर आहे असा एक वर्ग, ज्याच्याकडे काहीच नाही असा एक वर्ग. आता काहीच नाही त्याला काय दिलं पाहिजे आपण, किंवा जगण्याची गरज आहे त्याची, ती पूर्ण केली पाहिजे. त्याचे जे हक्क आहे ते आपण अबाधित ठेवले पाहिजे.
आणि नाही तुम्हाला काही करता आलं तर त्यांच्याकडे करुणेनी पाहिलं पाहिजे. करुणा हे जी कन्सेप्ट आहे ती भगवान गौतम बुद्धाची आहे. आपण नाही काही देऊ शकलो तर त्यांच्याबद्दल आपण प्रेम व्यक्त केलं पाहिजे, त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली पाहिजे, त्यांच्या दुःखात जेवढं सहभागी होता येईल तेवढं सहभागी होता आलं पाहिजे. तर हा जो बुद्धाचा विचार आहे तोच जगाने स्वीकारला आहे. बुद्धाचा बाकी सगळा विचार काही जगाने स्वीकारलेला नाही आहे. आपण ज्या ज्या ठिकाणी बौद्ध देशामध्ये जाल त्या त्या ठिकाणी तुम्हाला करुणा फक्त एकच तत्व स्वीकारलेलं दिसते, बाकी काही स्वीकारलं नाही. बुद्धी प्रामाण्यवाद वगैरे काही बुद्धाचा कोणी स्वीकारलेला नाही. आपण सांगतो त्या गोष्टी, प्रतीच्य समुत्पाद वगैरे खूप मोठ्या प्रमाणात त्यावर चर्चा झाली, बाबासाहेब आंबेडकरांनी केली, अनेकांनी केली. पण प्रतीच्य समुत्पादामध्ये जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या नेहमीच्या वागण्यात कधीच नसतो. आपण सोयीने तो स्वीकारतो, पण करुणा मात्र फार महत्वाची आहे. ती नसली तर मग बुद्ध नाही, ती नसेल तर मग धर्म नाही, ती नसेल तर विचार नाही. म्हणून आपल्याकडे जेवढे संत आढळतात ह्या संतांची एक मालिका, बघा संतोष शुक्लांनी काही गोष्टी सांगितल्या की विशेषतः महात्मा बसवेश्वर, बसवण्णा फार मोठं नाव आहे आणि त्यांचं काम मोठं आहे, त्याग फार मोठा आहे. बसवण्णा हे साधारण नव्हते, म्हणजे त्यांचे वडीलही सुखात होते, त्यांना अग्रहार मिळालं होतं. मग ते अग्रहार म्हणजे ब्राह्मणांना मिळालेली गावं दान. काही लोकांचं म्हणणं आहे की बसवण्णा हे ब्राह्मण होते. आता एक वाद चालू आहे लिंगायत लोकांमध्ये, ते ब्राह्मण होते की अब्राह्मण होते. मग ते कम्म त्यांच्या गावाचं नाव आहे किंवा त्यांच्या कामाचं नाव आहे, ते कष्ट करणाऱ्या वर्गातले होते, शेतकरी वर्गातले होते असं म्हणणारा एक वर्ग महाराष्ट्रात आणि कर्नाटकात सुद्धा आहे. काही का असेना ते जात आणि धर्माच्या पलीकडे होते हे आपण मान्य केलं पाहिजे. कारण त्यांनी जे आंतरराष्ट्रीय आंतरजातीय विवाह केला 900 वर्षांपूर्वी, 900 वर्षापूर्वी भारतात आंतरजातीय विवाह करणारा पहिला माणूस म्हणजे एक ब्राह्मण मुलगी आणि एक चांभाराचा मुलगा, अशा प्रकारचा विवाह. आणि त्यामुळे त्यांना पद सोडावं लागलं. सत्तेसाठी लाळघोटेपणा करणारा वर्ग आपण अवतीभोवती पाहतो, पण 900 वर्षापूर्वी त्या माणसांनी सत्तेचा त्याग केला. नुसतं सत्तेचा त्याग नाही केला, त्यांच्यावर हल्ले झाले आणि त्यांच्या पत्नीचा आणि त्यांचा मृत्यू झाला. आपण कुडल संगमला गेलो तर तिथे आपल्याला ती समाधी पाहायला मिळते. म्हणजे कर्नाटकात आपण बसव कल्याण, कुडल संगम ही ठिकाणं, 2 ठिकाणं पाहिली पाहिजे ज्या ठिकाणी बसवण्णाचं काम तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळते. त्यांनी अनुभव मंडप, भारतातली पहिली संसद ज्याने निर्माण केली, अल्लम प्रभू सारखा एक मोठा विद्वान माणूस त्याचा अध्यक्ष, तिथे ते अक्क महादेवी जाते आहे. अक्क महादेवी ही तंत्र संप्रदायातली एक योगिनी आहे, पूर्ण नग्न आहे पण विदुषी आहे. ती गेल्यावर अल्लम प्रभू तिला प्रश्न विचारतात, तू कशी काय नग्न स्वरूपात आली अनुभव मंडपात? तेव्हा ती म्हणते, तुम्ही माझ्या शरीराकडे का पाहता? शरीराच्या आत आत्मा आहे, माझं मन आहे, त्याचा विचार करा. आणि ती जे मुक्तीचा विचार सांगते, 900 वर्षापूर्वी मुक्तीचा विचार सांगणारी अक्क महादेवी, हे सगळे का निर्माण होऊ शकले? हे बसवण्णांनी जे मोकळेपणा दिला, जो खुलेपणा दिला आणि विशेषतः समतेचा विचार दिला त्यामुळे. आता हे बसवेश्वरांना सुचलं कसं काय अचानक? 900 वर्षापूर्वी एखाद्या माणसाला इतका मोठा क्रांतिकारक विचार सुचणं आताही आपल्याला आश्चर्य वाटू शकतं. त्याला कारण त्यांनी पाहिलं की लोक ह्या पुराणांच्या कथांमध्ये गुंतलेले आहेत, कर्मकांडामध्ये गुंतले आहेत, शिवलिंगाच्या भोवती आपल्या सगळ्या धारणा गुंतलेल्या आहेत. म्हणून त्यांनी शिवलिंग ही कन्सेप्टच टाळली. शिवलिंग त्याला स्थाणुलिंग म्हणतात, स्थावरलिंग. त्यांनी मंदिर ही कन्सेप्ट टाळली. 900 वर्षापूर्वी बसवण्णा म्हणतात की माझं शरीर हेच माझं मंदिर आहे, माझे हात पाय हे त्याचे खांब आहेत. आणि मग मंदिर कल्पना नाकारल्यामुळे मंदिर निर्माण नाही करायचं, मंदिरात नाही जायचं. 900 वर्षापूर्वी इतका क्रांतिकारक विचार मांडणारा बसवण्णा पुढे इष्टलिंगाची कन्सेप्ट मांडतो. इष्टलिंग, इष्टलिंग म्हणजे शिवलिंगाचं रूप नाही, ते आत्म्याचं रूप त्यांनी मानलं. आणि इष्टलिंग ज्यांनी आपल्या शरीरावर धारण केलंय त्याची जात संपते, त्याची अस्पृश्यता संपते. अस्पृश्यता निवारणाकरता केलेला भारतातला खऱ्या अर्थाने पहिला प्रयोग बसवण्णांनी केला. म्हणून अस्पृश्यता नष्टे, विटाळाची कल्पना नष्ट करण्याची कल्पना त्यांनी केली, अंमलात आणली आणि त्यामुळे लिंगायत संप्रदाय मोठ्या प्रमाणात वाढला. पण हे सुचलं कसं बसवण्णांना, हा एक प्रश्न आपल्या पुढे. ही 900 वर्षापूर्वी गोष्ट आहे, 11व्या शतकातली गोष्ट आहे. पण त्याच्याही आधी साधारणतः 500 वर्षापूर्वी तमिळनाडूमध्ये 2 प्रकारचे 2 संप्रदाय तयार झाले. म्हणजे सातत्याने हे प्रयत्न भारतात जे झाले, जगाच्या पाठीवरही झाले, नाही असं नाही, पण त्याला भारताचा भूगोल कारणीभूत आहे, भारताचं पर्यावरण त्याला कारणीभूत आहे. म्हणजे
धर्म किंवा संस्कृतीच्या निर्मितीत भूगोल आणि पर्यावरण अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्याकडे 3 प्रकारचं पर्यावरण आहे. मी खूप थंडी पडते, बर्फही असतो, आपण काश्मीरकडे हिमाचल प्रदेशात गेलो तर, आणि मध्य भारत महाराष्ट्रामध्ये समशीतोष्ण असं वातावरण आहे, आणि दक्षिणेकडे विषुववृत्तासारखं कठीण गरम वातावरण आहे, उष्ण वातावरण आहे. पण ज्याला जे जे आवडतं तिथे लोक जातात, राहतात. म्हणजे भारतात जे जगातले लोक आले त्याला कारण इथलं पर्यावरण कारणीभूत आहे, आणि सगळ्यांना सामावून घेण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला ही कारणीभूत आहे की आपणच बाहेरचे आहोत, येणाऱ्यांना प्रवेश द्यायचं. सबके लिए खुला है मंदिर है हमारा, तुकडोजी महाराजांनी जी कन्सेप्ट मांडली त्याला कारणच आहे की भारताची ही प्रकृती आहे आणि संस्कृती सुद्धा आहे. तर त्यामुळे इथं सतत नवीन नवीन विचारांना कलाटणी मिळत गेली. 4थ्या-5व्या शतकामध्ये आळवार आणि नायनमार नावाचे 2 प्रकारच्या संप्रदायाची निर्मिती तमिळनाडूत झाली, आणि ते भक्ती संप्रदाय होते. एक वैष्णव संप्रदाय होता, एक शैव संप्रदाय होता, आणि दोन्ही संप्रदायामध्ये सर्व जातीचे लोक होते. त्या स्त्रियांना सुद्धा सहभाग होता. ते 1500-1600 वर्षापूर्वी एखाद्या धार्मिक संप्रदायात स्त्रियांना सहभाग होणे ही मोठी घटना आहे, नाही असं नाही. पण हे अचानक घडलं का? मनुस्मृतीचा उल्लेख आपण यासाठी करतो की भगवान गौतम बुद्धाच्या मोठ्या क्रांतीनंतर मनुस्मृती निर्माण झाली. मनुस्मृतीच्या आधी भगवान बुद्धांनी खूप मोठा विचार मांडला होता, ज्याच्यामध्ये स्त्रियांना प्रवेश होता. मोठ्या प्रमाणात थेरी गाथा निर्माण झाल्या. भगवान महावीर यांच्या जैन धर्मामध्ये श्रमणी होत्या, स्त्रियांना प्रवेश होता, त्या विदुषी होत्या, त्यांना आपले विचार मांडण्याची मुभा होती. महावीर आणि भगवान बुद्ध हे 2500 वर्षापूर्वी, किती आधी, भारतात किती प्रयोग झाले त्यांचे 2500 वर्षापूर्वी. आणखी मागे आपण गेलो तर चारवाकांचा काळ आहे. चारवाकाच्या काळाबद्दल वाद आहे लोकांमध्ये, किंवा इतका मोठा जुना काळ चारवाकाचा आहे काय. तर चारवाकाचा काळ येतो, आणि त्या काळामध्ये त्यांनी असं म्हटलंय की स्त्रियांना सन्मानाने वागवलं पाहिजे. 5000 वर्षापूर्वी आपला एक पूर्वज असं म्हणतो, स्त्रियांना सन्मानाने वागवलं पाहिजे. त्या स्त्रियांच्या पोटी चक्रवर्ती आणि महामानव जन्माला येतात. म्हणजे मोठाही माणूस असेल त्याला आईच्याच पोटातून जावं लागलं. कोणत्याही पुरुषाच्या पोटातून कोणताही पुरुष जन्माला आलेला नाही इतक्या वर्षात. शक्यताही कमीच आहे की नाहीच आहे. त्या स्त्रियांना हीन लेखणं हे चुकीचं आहे, हे चारवाकांनी मांडलं 5000 वर्षापूर्वी. आणि त्यांचा संघर्ष जो होता तिथून सुरुवात होते राजकारणाला खऱ्या अर्थाने. लोकायतिकांचा संघर्ष हा 5000 वर्षापूर्वीचा आहे. त्यातून मग सांख्य तत्वज्ञान तयार झालं, आणि सांख्य तत्वज्ञानातून पुढे भगवान गौतम बुद्ध हे व्यक्तिमत्व आकाराला आलं. म्हणजे ही जी प्रक्रिया आपण पाहिली गेल्या 5000 वर्षाची, तर सातत्याने हा संघर्ष झालाय. आहे रे आणि नाही रे, म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर आहे असा एक वर्ग, ज्यांच्याकडे काहीच नाही असा वर्ग, आणि किमान आपल्या गरजा पूर्ण करण्याकरता संघर्ष करणारा एक सतत वर्ग जो राहिलाय, तो कुणासोबत राहिलाय? जे अशा तऱ्हेने नाही रे या लोकांची बाजू घेतात अशा लोकांसाठी. भगवान गौतम बुद्धांजवळ काहीच कमी नव्हतं खरं म्हटलं म्हणजे. राजपुत्रच होते, भगवान महावीर राजपुत्रच होते. म्हणजे 2500 वर्षापूर्वीचाही हा काळ पाहिला. चारवाकाबद्दल पुरेशी माहिती आपल्याला नाही आहे, पण तो विचार फार जुना होता. अगदी सिंधू संस्कृतीपासून तो आलेला होता असं आपण मोघमपणे म्हणू शकतो. त्याचे ऐतिहासिक पुरावे काहीच नाही, कारण चारवाकाबद्दलचा जो ग्रंथ आहे तत्वज्ञानाचा, तो 13व्या शतकात रचला गेला. सर्वदर्शन संग्रह नावाचा जो माधवाचार्यांचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये चारवाकाचा विचार आहे. आणि गंमत म्हणजे तो विचार अजून जिवंत आहे. म्हणजे आपण सुद्धा सगळे कोणत्याही धर्माचे असो, कोणत्याही जातीचे असो, आपण चारवाकाच्या विचाराचे आहोत, हे मात्र खरे. म्हणजे त्यांनी म्हटलं की यावत जीवेत सुखम जीवेत, जो पण जगायचं तेव्हा सुखाने जगा. आता याला कोण विरोध करणार आहे? सुखासाठी तर आपला आटापिटा सगळं आहे. नास्ति मृत्यूर गोचरहा, मृत्यू हा तुमच्या आटोक्यातला विषय नाही. पुढे लोकांनी जोडलं की यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत. म्हणजे कर्ज काढून तूप खा. तूप खा म्हणजे गरज पडेल, तर तुम्ही आजारी पडला, तुम्हाला तुपाची गरज आहे, पैसे जवळ नाही आहे, तर कर्ज काढा. आता यात काय गैर आहे? म्हणजे आपण कर्ज काढतो, घर घेतो, कर्ज काढतो, गाडी घेतो, शेत सुद्धा घेतो, म्हणजे काय काय करतो. म्हणजे कर्जाचं महत्व आपल्या आयुष्यात किती आहे. सुलभ हप्त्याने फेडतो, त्यासाठी बँका आपल्या घरापर्यंत येतात. आता अवस्था वेगळी आहे बँकांची, त्यांना गरज आहे कर्ज घेणाऱ्यांची. मी कर्ज घेणारा प्रत्येक माणूस हा चारवाकाचा अनुयायी आहे. कर्ज घ्या आणि त्यातून तुमचं आरोग्य चांगलं करा असं म्हणणारा चारवाक, त्याची विकृती करण्यात आली की तो म्हणतो की इतकं प्या की पडा,
पडलं तरी चालेल, पुन्हा प्या, पुन्हा पिता. म्हणजे असं ते विकृत पद्धतीने चार्वाकाचं तत्वज्ञान माध्वाचार्यांनी मांडलं 13व्या शतकात. पण आपल्याला त्याची मुळं सापडतात ती सिंधू संस्कृतीच्या एकंदर रचनेत गणसंस्थेमध्ये सापडतात. आणि त्या गणसंस्थेत जे होतं राजकारण, ते राजकारण नव्हतं. राजकारण म्हणजे राजाची अवस्था, राजाची व्यवस्था, जे राज्य आहे. म्हणून जे मॉरिटन डेवी, आता मी तुला ते नाव आठवतं, इजिप्तच्या प्राचीनतम संस्कृतीचे अभ्यासक, त्यांचं असं म्हणणं होतं, जेव्हा गणसंस्थेचा विध्वंस होतो तेव्हा राज्यसंस्था निर्माण होते. राज्यसंस्था जेव्हा निर्माण होते ते ईश्वर ही संस्था निर्माण होते. ईश्वर हा निर्माण केव्हा होतो? जो जगत चालक आहे, सगळी सूत्र त्याच्या हाती आपण देऊन टाकलेली आहे. जेव्हा गणसंस्था संपते, लोकशाही व्यवस्था संपते, राजशाही व्यवस्था येते, तेव्हा ईश्वर व्यवस्था निर्माण होते. ईश्वरापासून राजकारण सुरू झालं. राजा आला म्हणजे राजकारण आलं. राजा आला हे काय आलं? राजा बोले दळ हाले, राजा बोले दाढी हाले, असं आपण म्हणतो. पण दळ हाले, त्यांनी आदेश दिला, सैन्य वागायला लागलं. अर्थात सैन्य हे गणसंस्थेतही होतं, त्यातही व्यवस्था होती, नव्हती असं नाही. पण त्यात आत्यंतिक लोकशाही होती असं अभ्यासकांचं मत आहे. काही लोकांचं म्हणणं की आत्यंतिक वगैरे नव्हती, पण लोकशाही होती. काही का असेना, पण जगात सगळ्याच संस्कृतीमध्ये, सगळ्याच धर्मामध्ये, सगळ्याच देशामध्ये, धर्म शब्द जाऊ द्या आपण, पण सगळ्याच व्यवस्थेमध्ये, संस्कृतीमध्ये लोकशाही व्यवस्था होती. ही चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे महम्मद पैगंबरांच्या बाबतीत आपण जर विचार केला तर महम्मद पैगंबराच्या वेळेस जो काबा आज मस्जिद आहे, त्या ठिकाणी अनेक देवता होत्या, अनेक देवतांचे संप्रदाय होते, त्यांना मांडणाऱ्या टोळ्या होत्या. त्यावेळी येत असत. अल उज्जा नावाची जी मातृदेवता आहे तिचं ते केंद्र होतं. मग तिच्या 2 बहिणी अनाथ आणि मनाथ यांनाही मांडणारा एक मोठा वर्ग होता. तर त्यात ते जे टोळी वाले लोक होते, कबिले त्याला म्हणतात, तर त्यांच्यात आपलं भांडणं व्हायचे, मारामाऱ्या व्हायच्या, अनेक लोक मारले जायचे. म्हणून भगवा आपल्या महम्मद पैगंबरांनी ठरवलं की हे भांडणं मिटवली पाहिजेत. म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही आता ह्या सगळ्या मूर्ती बाजूला करा. त्यांनी मूर्त्या फोडल्या असं म्हणतात. आणि त्याची चित्र सुद्धा लोकांनी नंतरच्या काळात काढली, कोणकोणत्या मूर्त्या फोडल्या. प्री इस्लामिक रिलिजन यावर खूप माहिती इंटरनेटवर आहे, पुस्तकं आहेत, तुम्ही वाचली तर लक्षात येईल. आणि मग अल उज्जाचं काय करायचं? जिचं ते मंदिर होतं, जिचं ठिकाण होतं, मग तिला अल्लाह की बेटी म्हणतात. पण त्यातले जे मनात आहे, अनाथ आहे, ते यांना मात्र स्वीकारलं गेलं नाही. अल्लाह की बेटी या म्हटलं, पण पुढे त्यांना भूत पिशाच्यामध्ये टाकून दिलं. राजकारण कसं सुरू होते पहा. म्हणजे आपल्याला जे नकोसं आहे त्याला भूत पिशाच्य म्हणायचं. गेल्या 2 वर्षांपासून पुण्यनगरी हे जे दैनिक आहे त्याच्यामध्ये माझी एक लेखमाला चालू आहे, देशोदेशीचे भूत. जगभरात भूत कन्सेप्ट कशी आहे, ती निर्माण कशी झाली आणि कशा स्वरूपात आज आहे ती, त्यामागची कारणं कोणती याची चर्चा त्यात केली आहे. सुरुवातीला मुद्दाम भूत आणि पिशाच या शब्दावर चर्चा केली आहे. भूत म्हणजे काय? तर भूत म्हणजे होऊन गेलेले, जे आपले पूर्वज हे भूत आहेत. भूत म्हणजे जन्मलेले, आपण जन्मलो म्हणजे भूतच आहोत. आणि पिशाच्य शब्दाचा जो अर्थ आहे, संस्कृतच्या व्याकरणाने अमरकोश नावाचा एक संस्कृतचा कोश आहे, तो अमरसिंग नावाचा एक बौद्ध राजा होता, त्याने तयार केला आहे. त्यांनी म्हटलं की पिशितम मांसम अश्नाती इति पिशाच्यः, म्हणजे ज्यांचं मुख्य अन्न मांस आहे. आता आज रविवार आहे, संडे इज मटन डे. आपण त्याग केला आणि मिशनसाठी जमलो. संडे इज नॉट ओनली मटन डे, संडे इज मिशन डे टू. हा मिशनचाही दिवस आहे. पण बहुतेक लोक एक रविवार राखून ठेवतात. महिन्यातले 4 रविवार आपले राखून ठेवले आहेत आपण मटण खाण्याकरता. सोमवार श्रावण महिना असल्यामुळं आता थोडंसं त्याला उतरती कळा लागली. पण काही लोक जुमानत नाही, असा भेदभाव करत नाही ते वारामध्ये, महिन्यामध्ये. आपला जो दिनक्रम आहे तो सोमवारचा वेगळा असेल, बुधवारचा वेगळा असेल, शुक्रवारचा असेल, रविवारचा असेल. टाइम टेबल ठरला आहे. जवळच फ्रायडे मार्केट आहे. मग फ्रायडेलाच ते का भरतं? तेव्हा फिश चांगलं मिळतं. फ्रायडे फिश मार्केट. फिशसाठी शुक्रवार आपण राखून ठेवला. रविवारचा आता ठरलाच आहे. मग आणखी चिकनसाठी आणखी वेगळे वार. तर बहुतेक लोक 70 ते 75% लोक हे मांसाहारी आहे. आणि मांसाहारी लोकांसाठी पिशाच्य शब्द वापरला गेला असेल तर 70 ते 75% लोक पिशाच्य आहेत. आणि पिशाच्यांच्या भाषेपासून मराठी भाषा तयार झाली असेल म्हणजे झाली.
भाषा वैज्ञानिकांनी मान्य केलं. आपण मोठाणं वापरत नाही. मोठाणं पाणी पाणी म्हणतो आपण. हा जो लहान ना आला तो पैशाची भाषेमुळे आला. ळच्या ठिकाणी ल येत असेल, र येत असेल तर तो पैशाची भाषेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे कठोर वर्ण मुठरा तर मथुरा झालं, तर हे पैशाची भाषेचं वैशिष्ट्य आहे. आता इतकी पैशाची भाषेची वैशिष्ट्य आहे आणि त्या वैशिष्ट्याचा वापर आपण करतो, मराठी बोलतो, म्हणजे आपण सगळेच पिशाच्चे आहोत. मग आपली भीती आपण बाळगायची कशाला? म्हणजे भाषा विज्ञानाच्या दृष्टीने आपण सगळे पिशाच्चे आहोत आणि भूत तर आहोतच का? आपण जन्मले आहोत. आपण काही आकाशातून पडलो नाही. नॉन बायोलॉजिकल असे आपण नाही आहे. एकच माणूस आहे भारतात नॉन बायोलॉजिकल, बाकी बहुतेक लोक आईच्याच पोटातून जन्मले. तर अशा तऱ्हेने आपण सगळे भूतच आहोत. मग भूत आणि पिशाच्याचे इतके साधे आणि सरळ अर्थ असतील, त्याची भीती कशाला बाळगायची, हा एक मुद्दा. पण सतत काय होत आलेलं आहे, या शब्दांचे अर्थ बदलवून टाकण्यात आले, जगाच्या सगळ्या संस्कृतीमध्ये बदलवण्यात आले आणि त्यामुळे जो आपल्या विरोधात आहे त्याला भूत ठरवायचं, पिशाच्य ठरवायचं. तसं बा आल नावाचं एक अरबी दैवत आहे. बा आल, बाल असे म्हणतात त्याला. तो पिकाचा हार्वेस्टिंगचा देव आहे. पण इस्लामच्या स्थापनेनंतर मग त्याची जे उपासक होते त्यांना नाकारलं गेलं, म्हणून त्याला पिशाच्य ठरवलं गेलं. ते बा आल हा पिशाच्य ठरला. आता बदल्या काळात जे काही आयसिसचं जे काम होतं, आयसिस हे एका मातृदेवतेचं नाव आहे, इजिप्शियन. पण आयसिस ही जी संस्था निर्माण झाली तिने जे ईश्वराला मानत नाहीत पण आपल्या दैवतांना मानतात त्यांना त्यांनी सैतान ठरवलं. यजिदी नावाचा जो धर्म आहे अरबस्थानात, ते यजिदी लोकांना त्यांनी सैतान ठरवून त्यांना मारून टाकलं, त्यांच्या मुलींवर बलात्कार केले, खूप वाईट प्रकार घडला. त्यासाठी धर्म वापरला गेला. तुम्हाला राजकारण खेळायचं होतं पण वापरला गेला धर्म. प्रत्येक वेळी धर्म कसा वापरला जातो, पण धर्म आपल्या भावनेशी निगडित आहे. राजकारणात भावना असतात की नाही हा मुद्दा आता राजकारणी लोकांना विचारा, त्या कितपत असतात नसतात त्याचा व्यवहार काय. पण धर्मामध्ये मात्र भावना असतात आणि त्यात पारलौकिक कल्याणाची व्यवस्था असते किंवा पारलौकिक शक्तीला मान्य केलेलं असतं, पुनर्जन्माच्या संकल्पना असतात, खूप गुंतागुंत असते, भावनिक गुंतागुंत, अनेक प्रकारचं संरक्षण मिळते. संरक्षणाची व्यवस्था धर्मामध्ये असते. पण त्या धर्माचा वापर अशा तऱ्हेने राजकारणाकरता केला जातो आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्याकरता, नष्ट करण्याकरता धर्म सतत वापरला जातो. भारतात सुद्धा तो वापरला जात आहे. म्हणजे आपण काही फार वेगळे नाही आहेत, फक्त आपल्याला त्याचं फार बेंगळूर रूप पाहायला मिळतं, फार विभत्स आणि किळसवाणं रूप. इतकं किळसवाणं रूप इतर धर्मात नाही आहे. इस्लाममध्ये फार काळजी घेतली जाते, त्यांच्याकडे एक यंत्रणा आहे. ख्रिश्चॅनिटीमध्ये यंत्रणा आहे, हिंदू धर्मात यंत्रणाच नाही आहे. हिंदू धर्मात शंकराचार्य आहेत आणि ते शंकराचार्य चार जरी आपल्याला दिसत असले तर अनेक लोक स्वतःला शंकराचार्य म्हणतात. काही लोक पैसे देतात त्या काशीला किंवा अलाहाबादच्या कुंभमेळ्याच्या वेळेस 1000 रुपये दिले, 5000 दिले, 5 लाख दिले की त्याला आचार्य पदवी मिळून जाते आणि त्याला मग नरेंद्राचार्य वगैरे आपण नाव पाहिले. ही इतकी विचित्र व्यवस्था असल्यामुळे आपल्याकडे सहजपणे भ्रष्टाचार होऊ शकतो. राम मंदिराचा भ्रष्टाचार, उज्जैन 350 किलो सोनं केदारनाथमधून चोरलं गेलं, याचा हिशेब लागला नाही. तर धर्म हे भ्रष्टाचाराचं एक मोठं माध्यम ठरलं गेलं आणि धर्म हे राजकारणाच्या सोयीसाठी सुद्धा एक मोठं माध्यम ठरलं गेलं. म्हणजे दोन्ही आर्थिक व्यवस्था तुमच्या हाती येते आणि राजकीय व्यवस्था येते. अशा तऱ्हेने आज जो धर्माचा जो प्रकार आपण पाहतो त्याला महत्वाचं कारण असं की धर्माच्या बाबतीत एक सूत्रता आपल्या भारतात नाहीये, निष्ठा हिंदू धर्मात नाहीये. आता काही लोक प्रश्न विचारतील की हिंदू धर्मच नाहीये. ठीक आहे, ही चर्चा करूया आपण, कारण आपल्या प्रधानमंत्र्यांनीच म्हटलं हिंदू नावाचा धर्म नाहीये, सनातन नावाचा धर्म आहे. आता सनातन नावाचा धर्म कुठे आहे प्रश्न विचारला तर उत्तरच नाही तुमच्याकडे. हिंदूला काय म्हणायचं, हिंदुत्वाला काय म्हणायचं, हे या प्रश्नाची उत्तरच नाही, कारण कोणी विचारच नाही केला यावर. खरं म्हटलं म्हणजे हिंदू नावाचा धर्म जरी नसला तरी हिंदू नावाचा एक शब्द फार पूर्वी, साधारणतः 2500 वर्षापूर्वी अस्तित्वात होता. यावर्षी आता याच आठवड्यात बहुतेक पुढल्या आठवड्याभरात माझं एक पुस्तक येते आहे, धर्माचं मूळ आणि भारतीय धर्म. धर्माचं मूळ कशात आहे, कुठून धर्म निर्माण झाला आणि किती वर्षापूर्वी निर्माण झाला, धर्म ही व्यवस्था. आता या धर्मकल्पना हा शब्द वापरला असला तरी त्यात यातू कल्पनेवर जास्त चर्चा केली आहे. यातू कल्पना म्हणजे निसर्गातल्या घटकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता तयार झालेली कल्पना. मग त्याला आपण
वड पौर्णिमा आपल्याकडे साजरी होते. तिच्या कथा जाऊ द्या, कथा हा भाग फार वाईट आहे. म्हणजे त्यामुळे मग स्त्रियांचं शोषणाची एक व्यवस्था आहे. किंवा जी स्त्री हुशार आहे आणि तिने नवऱ्याला वाचवलं म्हणून ती नवऱ्याला वाचवणारी स्त्री म्हणूनही त्या सावित्रीचं एक वेगळं महत्व आहे. पण वड हा संतानदाता आहे. वड हा प्राणवायू देणारा आहे. आता हे प्राणवायू वगैरे हे शब्द अलीकडे लोकांनी जोडले की वडाचं काय महत्व आहे त्या फांदीचं. पण प्राणवायू देतो हे खरंच आहे. पण संतानदाता म्हणून त्याच्याकडे सातत्याने पाहायला गेलं ज्ञाद्रोत वृक्ष त्याला म्हटलं. आणि वर्षानुवर्षे वडाची पूजा होत गेली. वडाच्या झाडावर काय काय राहतं ते यक्षिणी राहते म्हणून वट यक्षिणीची पूजा केली जाते. आणि ही पूजा प्रामुख्याने धुळे नंदुरबार हा जो खानदेशाचा भाग आहे आपल्याकडे नाही केली जात. तिकडे लग्न झालं की नवरदेव नवरी पहिल्यांदा वड दखिणला दर्शनाला जाते. तिची मूर्ती नाही आहे पण वडाखाली तिची पूजा केली जाते. आता ह्या ज्या संकल्पना आहे ह्या आहेत, प्रचलित आहेत. भारतात आहे असं नाही, जगात आहे. मी भारताबद्दलच बोलत नाही, पण भारतात मोठ्या प्रमाणात त्या आहेत, लाईव्ह आहेत. इतर ठिकाणी त्या कमी झाल्या किंवा नष्ट झाल्या, दोन्ही गोष्टी झाल्या. ख्रिश्चनिटी ज्या ज्या ठिकाणी वाढली तिथे ह्या यातुकल्पना कमी झाल्या. इस्लाम जिथे वाढला तिथे ह्या यातुकल्पना कमी झाल्या. म्हणजे इस्लाम आणि ख्रिश्चन हे दोन धर्म असे आहेत ज्यांनी या जुन्या संकल्पनांना थोडंसं बाजूला केलं, कमी केलं. पण गंमत अशी आहे की आपल्या सगळ्या भावना निगडीत आहेत त्याच गोष्टीशी. कडुलिंब म्हटलं की आपल्या डोक्यात काय काय आयडिया येतात. पिंपळ म्हटलं की आपल्या भावना जागृत होतात. बौद्धांच्या आणखी वेगळ्या भावना आहेत पिंपळाबद्दलच्या, इतरांच्याही आहे, मुंजा वगैरे म्हणतो आपण. किंवा उंबराबद्दल दत्त दिगंबर तिथे राहतो अशा कल्पना आहे. ह्या सगळ्या झाडांशी निगडीत ज्या ज्या कल्पना ती यातू कल्पना आहे. पहाडाबद्दल एखादा पहाड पवित्र वाटतो, बहिरमचा पहाड किंवा आणखी पहाड, कैलास पर्वत, अनेक पर्वताबद्दल आपल्या डोक्यात कल्पना आहे पावित्र्याच्या, तर ही यातू कल्पना आहे. नदीचं पावित्र्य, नदीचं पवित्र जल, या ज्या कन्सेप्ट आहेत त्यांना गंगा असो, यमुना असो, आणखी असो, तर ह्या सगळ्या ही यातू कल्पना आहे. म्हणजे अजूनही आपण यातू कल्पनेच्या वातावरणात आहोत. धर्म या कल्पनेपर्यंत पोहोचलो नाही. धर्म कल्पनेपर्यंत पोहोचले कोण? इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी पोहोचले, बौद्ध पोहोचले. बुद्धांनी फार मोठं काम केलं या बाबतीत. दुर्दैवाने आपल्याकडे अनेक गोष्टी वाईट घडल्या आणि बुद्धाचा विचार पुढे मग तिकडे पोहोचला, चीन, जपान किंवा ब्रह्मदेश. आणि भारतातून त्याला कसं नाहीसं करता येईल अशा प्रकारची व्यवस्था केली गेली. त्या पण त्यात राजकारण होतं, त्यात नुसतं धर्मकारण नव्हतं. म्हणजे भारतात जे राजकीय वंश होते किंवा राज्यकर्ते होते, ज्या राज्यकर्त्यांनी बौद्ध धर्माला प्रोत्साहन दिलं त्या राज्यकर्त्यांचा ऱ्हास झाल्यावर बौद्ध धर्माचाही ऱ्हास झाला. हे एक वास्तव आहे. हे सगळ्या ठिकाणी झालं. हे म्हणजे बिहारमध्ये झालं किंवा उत्तर भारतात झालं, तसंच दक्षिण भारतातही हाच प्रकार झाला. म्हणजे सातत्याने ह्या सांस्कृतिक कुरघोड्या, धार्मिक कुरघोड्या आणि राजकारण हे सोबत सोबत चाललेलं आहे. हे वेगळं नाही आहे. आपण जे सोहळे पण ठेवतो ना, अरे धर्म आणि राजकारण एकत्र करू नये, एकत्रच आहे. हे डोक्यातून काढून टाका की धर्म आणि राजकारण वेगळे आहे. फक्त धर्मात जो भावनेचा ओलाव आहे तो राजकारणात तुम्हाला दिसत नाही. हा कोरडेपणा राजकारणात असतो, तसा धर्मात नसतो. धर्मामध्ये कुठेतरी माणुसकी आहे, राजकारणात ती क्वचितच पाहायला मिळते, फार क्वचित पाहायला मिळते. धर्मामध्ये मात्र माणुसकी आहे, माणसाचं महत्त्व आहे, निसर्गाचं महत्त्व आहे, निसर्गाबद्दलची कृतज्ञता आहे. असा धर्म आणि राजकारण यांचा संबंध आहे. आणि जर हे जे राजकारण आहे आणि धर्म आहे ते यांचं जे सांस्कृतिक राजकारण आहे त्याचा प्रारंभ साधारणतः 5000 वर्षापूर्वीच झाला. म्हणजे आपण भारताचा इतिहास जर पाहिला, इतर देशाचे इतिहास आहे, स्वतंत्र इतिहास आहे आणि भारतापेक्षा जुने आहेत. असं नाही आहे की भारताचा इतिहास सगळ्यात जुना आहे. आपला भ्रम आहे की भारतीय संस्कृती सगळ्यात जुनी आहे. हे काढून टाका डोक्यातून. सगळ्यात जुनी संस्कृती जी जगातली आहे ती मेसोपोटेमियन आहे, इराकमधली आहे आणि सिंधू संस्कृतीच्या 1000 वर्षापूर्वीची आहे. मग त्याही ठिकाणी धर्म होता, त्याही ठिकाणी देव होते, त्याही ठिकाणी परंपरा होत्या. आता तिथे इस्लाम असल्यामुळे त्या परंपरा दिसत नाही तुम्हाला. पण तुम्ही खेड्यापाड्यात गेलात किंवा सर्वसामान्य माणूस आहे किंवा आदिवासी, प्रामुख्याने आदिवासींमध्ये ह्या सगळ्या संकल्पना अजूनही त्याही देशांमध्ये आहे. म्हणजे मेरी ही येशू ख्रिस्ताची आई जरी असली, आपल्या गावातली मातामाय आहे तिलाही ते मेरी म्हणतात, मेरीला मातामाय म्हणतात. आफ्रिकन कंट्रीजमध्ये अशा प्रकारच्या देवता आहे, ब्लॅक मेरी वगैरे या कन्सेप्ट आहे. तर हे का जात नाही त्याला कारण माणूस हा भावनाशील प्राणी आहे. सगळ्यात महत्वाचं, माणूस सगळ्यात असुरक्षित प्राणी आहे. म्हणजे माणसाला समजा जंगलात सोडलं तो परत येईल की नाही याची खात्री नाही. कारण तिथे
वाघ आहेत, त्याच्याकडे खूप दाढा आहेत, अशा प्रभावित नख आहेत, तो दिसला तरी माणूस त्याचं काय होईल ते. सगळ्यात असुरक्षित प्राणी असूनही जगावर सगळ्यात जास्त सत्ता माणसाची आहे. म्हणजे वाघाची सत्ता नाही ना कुठे, हत्तीबा राजा झाला कुठे, असं कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही. किंवा उंट खूप शहाणा असला, उंटावरचा शहाणा असेल पण उंटही शहाणा असला तर त्याचं राज्य कुठे पाहायला मिळत नाही. म्हणजे माणसाचं राज्य आहे. त्याला कारण, सगळ्यात महत्त्वाचं कारण त्याचा विकसित झालेला मेंदू. आणि हा मेंदू अचानक झालेला नाही आहे. वर्षानुवर्षे माणसाने ह्या सगळ्या सृष्टीतल्या अनेक घटकांशी संघर्ष करत, कधी समन्वय करत जे अनुभव ग्रथित केले ते आपल्या मेंदूमध्ये आहे. आपला मेंदू हा आपल्या एकट्याचा नाही आहे. आपला मेंदू किमान 2 लाख वर्षापूर्वीचा आहे. आज जो प्रगत मेंदू आपल्याला मिळाला वारसा हक्काने, तो 2 लाख वर्षापूर्वीच्या मानवाने दिला आपल्याला. त्याच्या आधी त्या मानवाने सुद्धा कष्ट केले नाही असं नाही. 10 लाख वर्षाचा इतिहास किमान हा प्रगत मेंदूचा आहे. त्या प्रगत मेंदूच्या बळावर माणसांनी जगावर राज्य केलं, इतर प्राण्यांना मागे टाकलं, पृथ्वी ताब्यात घेतली आणि पृथ्वीचा नाश सुद्धा केला बऱ्याच मोठ्या प्रमाणात. माणूस हा दोन्ही कामं करतो, नाशही करतो, संरक्षणही करतो. म्हणून माणसामध्ये या 2 प्रवृत्ती आहे. म्हणून ह्या मेंदूवर संस्कार करणे, मेंदूचा अभ्यास करणे, योग्य वापर करणे हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य आहे. हे सातत्याने ज्यांनी केलं त्यांची नावं मी तुम्हाला सांगितली की लोकायतिक जे होते आपल्या भारतातले सगळ्यात जुने विचार करणारे बुद्धिवादी, बुद्धिप्रामाण्यवादी, त्या लोकांनी पहिल्यांदा माणसाचं महत्त्व सांगितलं आणि सृष्टीतल्या सगळ्या घटकांचंही महत्त्व सांगितलं. विशेषतः पंचमहाभूताची कल्पना आपल्याला माहीत आहे. त्यात पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असं आपण म्हणतो. तर त्यांनी आकाशाला बाजूला केलं की आकाश सगळीकडेच असतं, त्यामुळे आकाशाला वेगळं मांडण्याची गरज नाही. पृथ्वी, आप, तेज आणि वायू, म्हणजे पृथ्वीचं एक अस्तित्व आहे, तेज आहे, अग्नी आहे, वायू आहे आणि पाणी आहे. हे महत्त्वाचं आहे. हे 4 वाकांनी मांडलं. पुढल्या काळात मग तत्त्वज्ञानामध्ये आकाश आलं. आकाशामध्ये शंकराचार्यांचा वेदांत विचार, त्याच्या आधी वेदांत विचार होता शंकराचार्याच्या आधी. तर हा विचार हा पुढे आला. तो सगळा स्वतंत्र विचार आहे. आपण एका व्याख्यानात चर्चा करू शकत नाही. पण या सगळ्या विषयावर अनायासे ह्या 2 वर्षांमध्ये मी काही भाषणं दिली आहेत. 306 ते 7 भाषणं आहेत. मराठी दर्शन नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे. रोजच त्यात भाषण देत असतो. या आठवड्यावर माझी तब्येत खराब असल्यामुळे मी भाषणं दिली नाहीत. आज बरी आहे थोडीशी तुमच्यामुळे, म्हणजे चेहरे पाहिल्यामुळे तब्येत चांगली झाली माझी. पण उद्या पुन्हा भाषण देणार आहे. रोजच आमचं सुरू असते काही ना काही. एक गणेश आटकाळे नावाचा एक कार्यकर्ता आहे, संभाजी ब्रिगेडचा आहे मुळात. तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तो रोजच मला फोन करतो, सर भाषण देता का? म्हटलं हो देऊन टाकू. तर तो विषय सांगतो वेळेवर आणि मग भाषण देऊन टाकतो. एकदा तिने असं सांगितलं मला, परशुरामावर भाषण देता का? म्हणजे देऊन टाकलं भाषण. तर मग त्याचा 8 दिवसापूर्वी मला मेसेज आला की 2 लाख लोकांनी हे भाषण पाहिलं. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक पाहतायत. हे चांगली गोष्ट आहे की लोक विचार करतात. आपण असं समजतो की वाचन संपलेलं आहे, लोक आता काही विचार करत नाही, लोक एकत्र येत नाही. पण तसं नाही आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतोच. तो अगदी सगळ्यात जवळचं माध्यम आहे आपलं. तेवढं जवळ कोणीच नाही सध्या. आपल्या आई वडील नाही, बहीण भाऊ नाही, बायको पोरं नाही, कोणी नाही. सगळ्यात महत्त्वाचा मोबाईल आहे. तो नसला तर आपलं अस्तित्व संपल्यासारखं आहे. तुम्ही समजा एखाद्या गावात गेले मोबाईल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जिवंत आहे की नाही तुम्हाला शंका आहे तीपर्यंत. आपण पोहोचू की नाही आपल्या घरी भीती असते. इतकं ते परावलंबन झालं आहे. पण त्याच मोबाईलमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी चांगल्या सुद्धा पाहायला मिळतात. तर त्यातून आता हा जो प्रकार आहे यूट्यूब चॅनल, त्यातल्या रीलसुद्धा, आता मला माहीत नव्हतं हा रील कसा बनतो प्रकार. तर माझ्या काही भाषणाचे तुकडे तुकडे केले एका चॅनलने. मी म्हटलं हे काय तुकडे तुकडे केले? मॅक्स महाराष्ट्राने. मग मला कळलं ते रील होते. आता अलीकडे जो आहे आमचा तो मित्र, तो असा रील करतो लहान लहान 1.5 मिनिटाचं रील, त्यात सगळं ते थोडक्यात विचार मांडला. तर हे अतिशय चांगलं माध्यम आहे. हे योग्य तऱ्हेने आपण वापरलं तर प्रबोधन होऊ शकतं. म्हणजे प्रबोधनाचा वेग वाढू शकतो. वाचन कमी झालं ही तक्रार जरी असली पण वैचारिक वाचन वाढलं आहे, वास्तव आहे. वैचारिक वाचन वाढलेलं आहे. कथा कहाण्या वाचणारा एक वर्ग आहे नाही असं नाही, कविता म्हणणारा ऐकणारा एक वर्ग आहे नाही असं नाही, पण वैचारिक वाचन मात्र वाढलं आहे. कारण माझा अनुभव असा आहे की ज्या प्रकाशकांनी माझी पुस्तकं काढली त्यांच्या आवृत्त्या संपल्या. केव्हा संपल्या मला सांगतही नाही. ते पुस्तकं नाही पाठवत, हाही भाग वेगळा, पण काही लोक रॉयल्टी पाठवतात. याचा अर्थ वाचक आहे आणि वैचारिक लेखन वाचणारा एक वर्ग आहे. तर प्रवीण वासनिक इथे आहे, ते मला सांगत राहतात त्यांनी काय काय वाचलं माझं. अमरावतीत 4 वर्षापासून करोनाच्या कृपेने एक प्रदर्शन चालू आहे वनिता समाजमध्ये. तिथे माझी बहुतेक पुस्तकं विकत मिळतात. तर मी बरेचदा भेट देत असतो तिथे.
तर अशा तऱ्हेने वाचक वर्ग आहे, जे आपण निराश व्हायचं काही कारण नाही. विचार करणाराही वर्ग आहे, नाही असं नाही. बरेच लोक म्हणतात आता सगळं संपलं आहे, असं फ्रस्ट्रेशनमध्ये येतात. तसं काही नाही आहे. प्रत्येकाजवळ मेंदू असतो आणि त्या मेंदूमध्ये विचार करण्याची क्षमता असते आणि ती तो वाढवत राहतो. आताची पिढी आपल्यापेक्षा आणखी 10 पट 20 पट पुढे आहे, तेव्हा आपण निराश होण्याचं काही कारण नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.